नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी उपवासाचा डोसा ही रेसिपी दाखवणार आहे. तर चला मैत्रिणींनो, आता मी यामध्ये 2 वाटी भगर घेतलेली आहे. आता 2-2.5 वाटी भगर मी या ठिकाणी घेतलेली आहे. तर बघा, आता 2.5 वाटी भगर आपल्याला घ्यायची आहे. आणि आता यामध्ये आपल्याला 1 वाटी साबुदाणा टाकायचा आहे. 2.5 वाटी भगर, त्याला 1 वाटी साबुदाणा आणि टाकायचा आहे. आणि आता हे स्वच्छ धुवून आपल्याला 2-3 तासासाठी भिजत ठेवायचं आहे. तर बघा, आता आपण हे धुवून आता यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे पण टाकून घेणार आहे. आणि हे सर्व धुवून आपण 2-3 तासासाठी भिजत ठेवूया. चला, तर आपण आता हे व्यवस्थित असे मिक्स करून धुवून घेऊया आणि भिजत ठेवूया. आता हे मी स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी टाकून 2-3 तासासाठी भिजत ठेवणार आहे. आता आपण ते भिजत ठेवू, त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि 2-3 तासासाठी भिजत ठेवून द्यायचं आहे. आता आपलं ते भिजून झालेले आहे, आपलं साबुदाणा आणि भगर. आता आपण ते मिक्सरला लावून घेणार आहोत. चला, तर मग आता सर्व पाणी मी त्याचं काढून घेतलेलं आहे आणि ते मिक्सरला लावून घेणार आहे. तर चला, आता आपण हे मिक्सरला लावून घेऊया. आता या मिक्सरला वाटून घेताना त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ आणि 2 मिरच्या, हिरव्या मिरच्या, आता तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट लागतं त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये तिखट टाकू शकता, हिरवी मिरची ॲड करू शकता. आणि थोडेसे जिरे घेतलेले आहे. मीठ, जिरे आणि हिरवी मिरची आपण टाकून हे मिक्सरला लावून घेणार. तर बघा, अशा प्रकारे आता ही पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे. आता हे सर्व मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. तर चला, आता आपण तव्याला थोडंसं तूप लावून घेऊया. आता आपण तव्याला तूप लावून घेतलेलं आहे. आता हे सर्वकडं तूप पसरून घ्यायचं आहे. नंतर आता आपण जे बॅटर तयार करून घेतलेलं आहे डोश्याचं, आता ते मी तव्यावर टाकून डोसा तयार करून घेत आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता हे सर्व मी तव्यावर टाकून त्याचा डोसा, आता हे बॅटर तव्यावर टाकून डोसा तव्यावर टाकून घेतलेला आहे. तर बघा, आता हा डोसा आपण आता आपला हा डोसा रेडी झालेला आहे. तर बघा मैत्रिणींनो, उपवासाचा डोसा आपला तयार झालेला आहे. त्याच्याबरोबर मी शेंगदाण्याची चटणी तयार केलेली आहे. तर तुम्हाला ही उपवासाच्या डोश्याची रेसिपी कशी वाटली, आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.